अरे इकडे वरती काय बघता? इकडे इकडे खाली पाण्यात दिसतं का? ओळखलं ना? काय राव, खाता की मला छान फिश करी करून? तर मी आहे मळ मासा. अशा गोड पाण्याच्या ओढ्यांमध्ये राहतो. आता हा ओढा छोटा आहे, पण मोठ्या ओढ्यांमध्ये ना मोठे मासे पण असतात. आता आमचं कसं असतं की पाणीच आमचं सर्वस्व. पावसाळ्यात पाण्याने जोर धरला तर आमच्या अंगात तरळी येते आणि आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायला लागतो. म्हणजे मोठ्या नदीकडून छोट्या ओढ्यांकडे, छोट्या ओढ्यातून आणखी छोट्या झऱ्यांकडे, असं आमचं स्थलांतर सुरू असतं. साधारणतः राजकुवर आणि कुळंबी कुवर नक्षत्र लागलं म्हणजे जुलै महिन्याच्या आसपास आम्ही सगळे वरच्या दिशेने पोहायला लागतो. शरीरानं जरी लहान असलो तरी कित्येक किलोमीटर आम्ही पाण्याच्या विरुद्ध दिशेने वरती जातो. वरती जिथपर्यंत पोहोचू शकू तिथे अंडी घालतो. ही पिढ्यानपिढ्या ठरलेले ठिकाण असतात. एकदा अंड्यातून पिल्लं बाहेर आली की हत्ती व चित्ती नक्षत्रात खाली पाण्याच्या मोठ्या प्रवाहांकडे यायला आम्ही सुरुवात करतो. तर असं हे आमचं चक्र सुरू असतं. आम्ही जर असं स्थलांतर नाही केलं तर आमचा वंशच वाढणार नाही. त्यामुळे स्थलांतर आमच्यासाठी अतिशय महत्वाची बाब आहे. आता हे सांगतो तितकं सोपं नसतं. मार्गात वेगवेगळे अडथळे येतात आणि आमचा मार्ग चढवतात. मोठमोठे धबधबे, नैसर्गिक शत्रू, आम्हाला पकडण्याकरता लावलेले ते सापळे. ज्यांना हे सगळे अडथळे पार करता येतात ते चक्क ओढ्याच्या तोंडापर्यंतही जाऊन पोहोचतात. पण जे अडकले ते अडकले. हे छोटे मोठे ओढेच आम्हाला सांभाळतात. या ओढ्यांमधल्या आणि आजूबाजूला असलेल्या कित्येक वनस्पती, शेवाळ आमच्या अस्तित्वासाठी महत्वाचे असतात. आता आमच्याशिवाय या ओढ्यांवरती आणखीन कित्येक जीव अवलंबून असतात. माणूस तो सुद्धा. आता या माणसाला देवानी जरा जास्तच बुद्धी दिली. तो आणि त्याचं डोकं काय शोधून काढेल आणि काय नाही. आता आमची चव त्याला खूप आवडते. तर आम्हाला पकडण्यासाठी काय काय टेक्निक आहे राव त्याच्यापाशी. आमच्या येण्याची वेळ, जाण्याची वेळ, सगळ्याचा अभ्यास आहे त्याचा. त्याला माहितीये की आम्ही रात्रीच प्रवास करतो. तर येतो ना टॉर्च घेऊन आम्हाला पकडायला. धरलं 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 धरलं. हुश, निसटलं एकदाचा. आणि त्याची ताकद तर केवढी. पाण्याला अडवतो तो. असली ती मोठाली धरणं. आता बरोबर आहे म्हणा, पावसाचं पाणी अडवायला हवं, जिरवायला हवं. पण राव आमचं काय? नाही, मी म्हणतो आमचं काय? हे कसला लीडर वाणी बोललं ना मी. बस थट्टा नको. बघा होतं काय की अशी धरणं बांधली की आमचा रस्ताच बंद होतो. आमचा रुटीनच बिघडतो. खाली येता येतं पण वरती जाता येत नाही. तिथल्या तिथेच अडकतो. आणि मग काय संपलंच. एकदा काय माणसाच्या जाळ्यात अडकलो म्हणजे झालं. अंडी घालायच्या आधीच जर आम्हाला पकडलं तर आमचा वंश कसा वाढणार. आता माणसाला नको का विचार करायला. पण नाही हो, कधी कधी माणूसही करतो भला विचार. मी म्हणलं ना आधी, देवानं त्याला जरा जास्तच डोकं दिलंय.
आता त्याला आमच्या अडचणींचा साक्षात्कार झाला. फिश लॅडर. हो, माशांसाठी पायरी स्पेशल. आम्ही छोटे मासे जास्तीत जास्त एक हातभर उंच उडी मारू शकतो. आता चेक डॅम्स जरा जास्तच उंच असतात. फिश लॅडरची कल्पना अशी की बांधलेल्या चेक डॅम मध्ये आम्हा माशांना वरती जाण्यासाठी एक रस्ता ठेवावा. आता जिथे नैसर्गिक झरे असतात तिथे आपोआपच छोट्या दगडांच्या पायऱ्या तयार होतात. अशा छोट्या नैसर्गिक पायऱ्या ओलांडून आम्हाला वरती जाता येतं. पण चेक डॅम वरती असली सोयच नसते. जर चेक डॅम बांधताना थोडी काळजी घेऊन जर अशा पायऱ्या तयार केल्या तर आम्हाला चेक डॅम रूपी अडथळा सहजच पार करता येईल. माणसांचं पण ध्येय साध्य होईल आणि आमचाही वंश वाढेल. असे छोटे छोटे फिश लॅडर बांधण्यासाठी खूप खर्च होतो असंही नाही. फक्त बंधारा बांधताना थोडा विचार करून पायऱ्यांसारखा रस्ता तयार करायचा असतो. काही ठिकाणी तर नैसर्गिक स्वरूपात असलेल्या खडक आणि दगडांचा उपयोग करून एक रस्ता आमच्यासाठी ठेवता येतो. मार्ग सोपाच आहे हो, पण गरज आहे अशा मार्गांचा विचार करण्याची आणि इच्छाशक्तीची. निसर्गानं आपल्याला जोडलेलं आहे. आपण सगळे एकमेकांवर अवलंबून आहोत. जर आम्हा माशांचा वंश नष्ट झाला तर तुम्हा माणसांचा वंश तरी कसा वाढणार? आता जे मला म्हणायचं होतं ते मी म्हटलं. बघा, विचार करून फिश लॅडरचा. चला, मला तर जायचंय वरती माझ्या इतर मित्रांसोबत. तो मोठा बंधारा पार करू. अरे, पण हे काय? इथे तर चक्क फिश लॅडरची सोय आहे. वा, म्हणजे काम सोपं. चला तर मग भेटू कधीतरी. पण तुमच्या त्या फिश खरीद नका.